रामराम मंडळी, गावगाड्याच्या गोष्टींचा आजचा 98 क्रमांकाचा भाग आणि मी प्रमोद सडोलीकर. सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे आणि तळागाळातल्या ज्यांच्याकडे पैशांचा ओघ नाही आहे, उत्पन्नाचे कमी स्रोत आहेत, अशा महिलांकरता ही योजना खूपच आशादायक असं वातावरण घेऊन आलेली आहे. आज मी त्या योजनेत कसं सहभागी व्हायचं, त्या योजनेचे फायदे काय तोटे काय असं सांगणार नाही आहे. मी एक वेगळाच मुद्दा आपल्याशी बोलणार आहे. जिथे खरोखरीच उत्पन्नाचे स्रोत नाहीत, कमावत्या वयातली माणसं नाहीत, अशा घरांना या पद्धतीनं मदत गेली तर ती उपयुक्त आहे. परंतु कमावत्या वयातल्या मंडळींना जर अशा पद्धतीनं आपण मदत केली तर त्यांच्यामधल्या स्वतःच्या विकासाच्या प्रेरणांवर काही परिणाम होईल का, हा माझ्या मनातला एक प्रश्न आहे. माझ्या मनात दुसरा प्रश्न असा आहे की काही जणांशी मी बोललो तर त्यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये मुळातच जिथे मजुरीची चणचण आहे अशा ठिकाणी अशा प्रकारच्या योजनांमुळे मजूर मिळणं आणखीन कठीण होऊन बसणार आहे. गडी तर मिळतच नव्हते, थोड्याफार महिला मजूर ज्या यायच्या त्याही कदाचित या योजनेमुळे बंद होतील की काय, अशी एक भीती काही मंडळींनी व्यक्त केली. या दोन्ही गोष्टींचा विचार केल्यानंतर आता मजुरांच्या दृष्टीने, म्हणजे जे ही मदत घेणार आहेत त्यांचा दृष्टिकोन कसा असावा असं मला वाटतं. तर आपण जी मजुरी करतोय, आपलं जे उत्पन्नाचे मार्ग आहेत ते चालूच ठेवायचे आणि प्लस एक पूरक उत्पन्नाचं साधन म्हणून या मदतीकडे बघायचं आणि या मदतीचा उपयोग आपलं जीवनमान अधिक उंचावण्याकरता करायचं, असा दृष्टिकोन जर ही मदत घेणाऱ्यांनी घेतला तर या मदतीचे काही दृश्य स्वरूपात आणि दीर्घकालीन फायदे असू शकतील. नाही तर असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अशा भूमिकेतनं जर ही मदत स्वीकारली, असेल माझं सरकार तर देईल खाटल्यावरी, अशा भूमिकेतनं जर ही मदत स्वीकारली तर नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असंच होईल की काय, ही मला भीती वाटते. आपणही विचार करा. आपले या संदर्भातले काही विचार असतील तर ते जरूर कॉमेंट्समध्ये लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.